नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आपण सुंदर अशी ब्लाउज डिझाइन पाहणार आहोत। पैठणी ब्लाउज डिझाइन आहे। तर हे बघा, आपले हे काठ डाऊचे छोटे आहेत, म्हणजे उंचीला, आणि आपण याची मस्त अशी सुंदर अशी डिझाइन पाहणार आहोत। तर हे आपलं अस्तर आहे। मी ब्लाउज पीसचं कापड बाजूला ठेवून दिलेलं आहे। तर मी शोल्डर घेतलेला आहे 5.25 आणि गळा घेतलेला आहे 2.25 इंच। आणि हे बघा, ब्लाउजची घडी आहे हे आपली 9.5 आणि हे बघा, आपण उंची घेतलेली आहे ब्लाउजची 14 आणि गळा घेतलेला आहे 10 इंच। आणि आता आडवे आपण 3 इंचावर एक रेष आखून घेणार आहोत आणि गळ्याचा आपण बॉक्स आखून घेणार आहोत। आणि आपण ब्लाउजचा जो आकार आहे गळ्याचा तो ड्रॉ करून घेणार आहोत, आखून घेणार आहोत आणि गळा कट करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे आपण गळा कट करून घेतलेला आहे। आता हे आहे ब्लाउज पीसचे कापड, अस्तर त्याच्यावर ठेवून हे बघा, ब्लाउज पीसचे कापड असे कट करून घ्यायचे आहेत। आपण आकार देऊन घेतले होता अस्तरला ब्लाउज पीसचा। आणि हे बघा, ते एकावर एक असे दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आणि याला आपण शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, आपण चारी बाजूनी व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे चारी बाजूने आपण शिलाई घालून घ्यायची। हे बघा, अशी व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची आणि राहिलेले ब्लाउज पीसचे कापड अस्तर बरोबर कट करून घ्यायचे। हे बघा, आपण कापड कट करून घेतलेला आहे आणि दुसरा पण भाग असा पहिल्यासारखाच आपण तयार करून घ्यायचा आहे। आपले दोन्ही भाग तयार झालेले आहेत। आता कॅनव्हास घ्यायचे, कॅनव्हासची घडी घालून घ्यायची आहे। आणि हे बघा, आपण ब्लाउजचा जो आकार होता गळ्याचा तो आपण आखून घ्यायचा आहे कॅनव्हासवर। हे बघा, अशा प्रकारे अशा प्रकारे ब्लाउजचा आपण आकार आखून घ्यायचा आहे। आणि हे बघा, 2.25 इंचच्या मापाने आपण टिक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे। आणि ते व्यवस्थित असं आखून घ्यायचं, आकार देऊन घ्यायचा आहे त्याला। आणि हे बघा, अशा प्रकारे कॅनव्हास कट करून घ्यायचे। हे बघा, व्यवस्थित असं कॅनव्हास कट करून घ्यायचे। आता हे बघा, साडीचं कापड पिवळं आहे त्याच्यामुळे अस्तर मी पिवळ्या कलरचं घेतलेलं आहे। त्याचे 2 तुकडे आहेत वेगवेगळे, ते एकावर एक अशा प्रकारे ठेवून द्यायचे। जास्तीचं झालेलं अस्तरचं कापड आपण कट करून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे 2 तुकडे वेगवेगळे करायचे आणि त्याच्यावर समोरासमोर आपण कॅनव्हास जे कट केलं होतं आकाराबरोबर ते ठेवून त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे समोरासमोर व्यवस्थित आपण ठेवलेला आहे गळ्याचा आकार। आणि हे बघा, त्याला अशी चारी बाजूनी शिलाई देऊन घ्यायची आहे। आणि राहिलेलं आपण दोन्ही बाजूला कट करून घ्यायचं आहे कॅनव्हास बरोबर। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित असं कट करून घ्यायचे। तर हा एक झाला, दुसरा पण आकार आपण अशाच प्रकारे तयार करून घ्यायचा। हे बघा, दोन्ही आपले तयार झाले आहेत। आता हे बघा, आपण ब्लाउज पीसवर खालच्या बाजूला ब्लाउजचा आकार जो आपण जोडला होता साडीचा तो खालच्या बाजूला ठेवून द्यायचा आहे। हे बघा, आणि आकाराबरोबर त्याला व्यवस्थित अशी शिलाई घालून घ्यायची। हे बघा, आणि छोटे छोटे कट देऊन घ्यायचे। आपण दिलेली अगोदरची टिप कट होणार नाही याची काळजी घ्या। आणि हे बघा, हे अशा प्रकारे पलटी करून सरळ करून घ्यायचे आणि त्याला शिलाई घालून घ्यायची आहे। हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित अशी हे बघा, त्या गळ्याच्या आकारला आपण शिलाई घालून घ्यायची आहे व्यवस्थित अशी। आणि आपण ब्लाउजचा आकार तयार करून घ्यायचे आहे। आता मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवर आपण खूप अशी सुंदर सुंदर डिझाईन पाहणार आहोत। त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर आणि लाईक जरूर करा। हे बघा, आपण हे बघा, दोन्ही बाजूनी व्यवस्थित अशी शिलाई घालून तयार करून घेतलेला आहे गळा। आता त्याला
दुसऱ्या बाजूला आपण लेस बसवून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी लेस बसवून घ्यायची गळ्याच्या आकाराबरोबर। आता त्या लेसला आपण डबल शिलाई देऊन घ्यायची आहे। हे बघा आपला एक बाजू तयार झालेली, आता दुसरी पण बाजू आपण अशाच प्रकारे तयार करून घ्यायची आहे। हे बघा आपल्या दोन्ही बाजू तयार झालेल्या आहेत। आता जो मधला भाग निघाला होता ब्लाऊज पीसचा तो घ्यायचा आहे, त्याच्याबरोबर एक पट्टी घ्यायची कट करून उंचीला, आणि आपला जो काठ होता ब्लाऊजचा तो घ्यायचा आहे, तो कट करून एकावर एक असं ठेवून त्याला शिलाई देऊन घ्यायची। हे बघा व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आणि ते सरळ करून व्यवस्थित करून घ्यायचे काठ, आणि त्याच्यावर जी पट्टी काढली होती आपण मधल्या भागाची ती ठेवून द्यायची आणि त्याला शिलाई घालून घ्यायची। आणि दाबटीप घालून घ्यायची, कारण की ते सरळ केल्यानंतर आपल्याला शिलाई घालायला व्यवस्थित अशी फिनिशिंगला येते पट्टी। हे बघा आणि अशा प्रकारे शिलाई घालून चारी बाजूने आपण त्याला व्यवस्थित अशी हे बघा शिलाई घालून घेतलेली आहे। आता राहिलेले जो काठ आहे तो शिल्लक तो कट करून घ्यायचा आहे, आणि जो मधला भाग आपला निघाला होता तो व्यवस्थित असा ब्लाऊज पीसवर ठेवून द्यायचा आणि त्याला हे बघा अशा प्रकारे आखून द्यायचं, कारण की आपले दोन्ही भाग जोडताना आपल्याला व्यवस्थित तसं कमी जास्त नाही झालं पाहिजे। हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित असं आपण तयार केलेला भाग घ्यायचा आहे आणि त्याला शिलाई घालून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे शिलाई घालून घ्यायची आणि दुसरा पण आपण अशाच प्रकारे ठेवून देऊन जोडून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे आपण जोडून घेतले। तर मैत्रिणींनो हे बघा एक पट्टी घेतलेली आहे, ती पट्टी आपण पाठीच्या भागाला जोडून घेणार आहोत। हे बघा एक पट्टी घेतली, त्याला दुमड घालून घ्यायची आणि त्याला शिलाई घालून घ्यायची। पट्टी आपण पाठीला जोडून घ्यायची आहे। आपण पट्टी पाठीला जोडून घेतलेली आहे आणि आपला गळा तयार झालेला आहे। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।